नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नाका कामगारांसाठी एक कार्यरत संस्था आहे। दैनंदिन रोजंदारी कामगारांना काम मिळावं या उद्देशाने प्रभात महिला बचत गटाच्या माध्यमातून गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण बीजमोदक हा प्रकार करत आहोत। देश विदेशामध्ये सीडबॉल नावाने हे कार्यरत असताना त्याला एक आपला देशी आकार द्यावा आणि श्री गणेशाचा आकार आवडता मोदक या स्वरूपामध्ये हे केलं जातं। यामध्ये फळझाडं जशी की आपण जांभूळ, सीताफळ ही फळं खाल्ल्यानंतर जी बिया टाकून देतो त्या बिया, तसंच निंब असेल जी जंगलांमध्ये वाढू शकणारी झाडं आहेत त्यांच्या बिया एकत्रित करून शेणखत, माती यांचा एकत्र गोळा करून त्याला मोदकाचा आकार दिला जातो। तसंच माती सुकल्यानंतर ती तुटू नये यासाठी त्यावरती कॉटन बँडेज जे डॉक्टर ड्रेसिंगसाठी वापरतात त्या बँडेजचं एक वलय त्यावरती तयार केलेलं आहे, ज्यामुळे ह्या मोदकाला एक मजबूती प्राप्त होते। अशा प्रकारचे मोदक आपण बाहेर फिरायला जाताना, ट्रेकिंगला किंवा झाडाझुडपांमध्ये इतर ठिकाणी आपण टाकले तर नवीन वृक्ष लागवडी करण्यासाठी याचा निश्चितच फायदा होतोय। उत्सवामध्ये आपण पाहतोय की हे बीज मोदक जे तयार झालेत ते घरगुती गणेश उत्सव असतील किंवा सार्वजनिक गणेश उत्सव असतील, नवी मुंबई आणि मुंबई या परिसरातील गणेश मंडळांनी महिला बचत गटाने बनवलेले हे उत्पादन घेऊन आपल्या गणेश भक्तांना प्रसादाच्या स्वरूपात इतर गोड मोदकांबरोबर हा निसर्गाला पर्यावरण संरक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी हे मोदक गणेश उत्सव मंडळ तसेच घरगुती गणपती उत्सव करणारे गणेश भक्त हे वितरित करीत आहेत। यामधून गणेशाच्या निमित्ताने पर्यावरणाचा संदेश सर्वदूर जाण्याचा हा प्रयत्न होतोय आणि यातूनच महिला सक्षमीकरणाचाही हेतू अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। काही घरगुती गणपती असतील, सोसायट्यांनी सुद्धा आपल्या सोसायटीतल्या सगळ्या सदस्यांसाठी हे मोदक महिला बचत गटाकडून विकत घेतलेले आहेत। त्याचबरोबर गणपती मंडळ असतील त्यांनीही विकत घेतलेत। विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या पर्यावरणपूरक गणेश उत्सवांनाही हे बीज मोदक विविध संस्थांच्या माध्यमातून हे भेट दिले जात आहेत आणि अशा प्रकारे बचत गटाचं काम आणि गणेशाचा उत्सव, पर्यावरणाचं संरक्षण असे विविध हेतू यातून साध्य होत आहेत।